70 वर्षात आपण काय केलं याचं त्या ठिकाणी संशोधन होणं पण गरजेचं बरं आहे मग ना. 51 ला पण कोण तुम्ही होतं? म्हणजे मला काय 51 ला कोण सांगताय होतं? 61 ला कोण होतं? 71 ला कोण होतं? 81 ला कोण जातीय होतं? सेन्सेक्स होणं तेवढंच गरजेचं आहे. त्यात आणि जेव्हा आपण एका पातळीवर सामाजिक सगळ्या स्तरावर जेव्हा लोकांची प्रगती साध्य होईल, त्यावेळेला जेव्हा आता आरक्षणाची गरज राहणार नाही, त्यावेळेला आपण करू. परवाचं 10% आरक्षण काही वर्ष आता एक मागच्याच वर्षी क्रिमी लेअरचा जर मुद्दा झाला तर एकमताने तो सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला नाही. 8 लाख उत्पन्न घेणाऱ्याला जर आरक्षण मिळेल आर्थिकदृष्ट्या, तर गरीबाला कधी न्याय मिळणार सांगा ठीक ना? आहे, ठीक आहे. हे सिद्धार्थजी, हास्यास्पद नाही का? सिद्धार्थजी. 7.5 लाख आरक्षण इन्कम टॅक्स विरोधी भरणारा जर मानसिकता जी आर्थिक आहे या देशातली माणूस विलासजी, ठरू शकतो हां. का? मग तो त्याची कुठेही ए टीम आर्थिक जर का ओपन आपण आरएसएसला आणि आरक्षणमध्ये कोणी भाजपला येऊ म्हटलं शकतं. हं. तर त्याची बी टीम ही काँग्रेस ओपन आहे. आरक्षणामध्ये कोणी प्रत्यक्षात येऊ बोलताना शकतं. वेगळं बोलायचं आणि वागताना वेगळं वागायचं ही यांची पॉलिसी आहे. हं. ब्रिटिश जाऊन 70 वर्ष झाले त्याच्यावर यांना उत्तर देता येत नाहीये. मुळात यांच्या सत्ता काळामध्ये अनेकदा जातनिहाय जनगणनेची मागणी झालेली आहे. ओबीसी नेत्यांनी केलेली आहे. मी यांना आठवण करून देतो. यांच्या सोबत असलेले पूर्वीचे राष्ट्रवादीतले छगन भुजबळ हे दिल्लीला मोर्चा घेऊन आले होते जातनिहाय जनगणनेसाठी. त्यावेळेला मुंडे सुद्धा होते. महाराष्ट्रातले 2 ओबीसी नेते तिथं होते. बाळासाहेब आंबेडकरांनी अनेकदा आवाज उठवलेला आहे जातनिहाय जनगणनेसाठी. मग काँग्रेस सत्तेत असताना का जातनिहाय जनगणना झाली नाही? जर जातनिहाय जनगणनेची आणि आरक्षणाची तुम्हाला इतकी पडली होती, तर आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन का देशामध्ये व्यवस्थित आतापर्यंत केलं गेलं नाही? ना राज्यामध्ये झालं ना केंद्रामध्ये झालेलं आहे. एकीकडे एससी एसटी ओबीसीची मतं घ्यायची, दुसरीकडे कर्नाटकासारख्या राज्यामध्ये 14,000 कोटीचा निधी एससीचा प्लॅन मधला यांनी 2 वर्ष सातत्याने वळवलेला आहे. सोनिया गांधी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहितात उद्धव ठाकरेंना की हा, ठीक आहे. एससी टू दी पॉइंट त्यांनी प्रश्न विचारलाय. कायदा आणा आणि हेच गोपाळ तिवारीजी, टू दी पॉइंट त्यांनी प्रश्न विचारलाय. त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला